मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये एक गंमत आहे आणि ती गंमत म्हणजे आपण त्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक जे ॲप वापरतो त्या ॲपमध्ये अगदी नेहमीचा झालेला जो भाग म्हणजे एखादा वाढदिवस असेल, एखाद्याचा वाढदिवस त्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर जर आपण पाहिला तर त्यावरती त्या ग्रुपमध्ये सगळे लोक अगदी एकाने त्यावरती तो मेसेज टाकला तर सगळे अगदी तो मेसेज टाकत असतात. वास्तविक पाहता शुभेच्छा देणं म्हणजे हे काही वाईट नाही, तर शुभेच्छा ह्या दिल्याच पाहिजे. परंतु तुमच्या ग्रुपवर तुम्ही जो ग्रुप पाहता त्या ग्रुपमध्ये बरेचसे माणसं, बरेचसे मेंबर हे तुम्हाला परिचित सुद्धा नसतात आणि तुम्ही जवळून जर गेलं तरी तुम्हाला ते विचारत नाहीत किंवा तुम्ही त्यांना ओळखत नाही. परंतु ग्रुपवर मात्र आपली इतकी आपुलकी वाढलेली असते की त्या ग्रुपवरती एखाद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अगदी सलग एकामागे एक सगळे त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी देत असतात. आपण यालाच म्हणतो की जग जवळ आलं, परंतु तुमच्यामध्ये जी आपुलकी आहे त्या आपुलकीचा मात्र दुरावा होत चाललेला आहे. पण या तिराईत माणसांना ज्या शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा त्यामध्ये तुमची किती आपुलकी आहे. जेव्हा आपण समोरासमोर येतो, जेव्हा आपण एकमेकाला भेटतो त्यावेळेची खरी आपुलकी आहे. तुम्ही समोर एखाद्या व्यक्तीला जर भेटला तर त्याला आवर्जून बोला, आवर्जून त्याला शुभेच्छा द्या, त्याची विचारपूस करा. परंतु केवळ ग्रुपवर एखाद्याने मेसेज टाकला आहे म्हणून तुम्ही त्या ग्रुपवरती तेच मेसेज फॉरवर्ड करत आहात. खरं म्हणजे हा विपर्यास झालेला आहे. परंतु अशा या गोष्टीमुळे आपली आपुलकी निर्माण होत नसते. त्यामध्ये तुमची ना आपुलकी आहे ना तुमचा काही संबंध आहे, परंतु केवळ विरोधाभास म्हणून त्या ग्रुपवर तुम्ही तुझा मेसेज व्हायरल करत असता.